नमस्कार मित्रांनो, मी संजय परब पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतो. आज आहे रविवार आणि आज गडकरी रंगायतन ठाणे या ठिकाणी ब्रह्मांड नायक सुधीर कविंगण हे कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचं ब्रह्मांड नायक हे दशावतार नाटक आहे. त्या नाटक बघण्यासाठी मी आणि माझी पत्नी असे आम्ही चाललेलो आहे. बघूया तुम्हाला पुढे मी नाटक कसं आहे कसं होणार आहे आणि कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी नाटक होईल हे तुम्हाला दाखवतो. काल आम्ही 2 तिकीट काढली होती माझी आणि माझ्या मिसेससाठी. हे बघा, ब्रह्मांड नायकचं तिकीट आहे. आम्ही आता चाललो आहे नाटक. मित्रांनो, आम्ही नाटकाला निघालो होतो तर मध्येच पाऊस चाललेला आहे. बघा पाऊस, बघा पाऊस लागतो. ठाण्यातील पाऊस, ठाण्यातील पहिला पाऊस बघा. मित्रांनो, आपण आता राम गणेश गडकरी रंगायतन या ठिकाणी पोचलेलो आहोत. हे बघा, ठाणे महानगरपालिका राम गणेश गडकरी रंगायतन. आणि या ठिकाणी हे बघा बोर्ड लागलेला आहे. लोकराजा श्री सुधीर कविंगण जीवन गौरव पुरस्कार विजेते प्रस्तुत संयुक्तिक दशावतार नाटक ब्रह्मांड नायक हे आपण बघायला आलेलो आहोत. चला आता बघूया नाटक कसं आहे. हे बघा, आम्ही इथे दशावतार नाटक बघायला आलो असताना आमचे बंधू राजन परब हे पण नाटक बघायला आलेले आहेत. त्यांचा मुलगा, नाव सांग ना तुझं. हां, जयेश परब, हे पण नाटक बघायला आले आहेत. हे बघा, अजून नाटक चालू व्हायला 10-15 मिनटं आहेत. तोपर्यंत आपण गडकरी उपहारगृहातील, गडकरी रंगात येथे उपहारगृहातील थोडा नाट्याचा आस्वाद घेऊ. हे बघा, मस्त त्यांनी ड्रॉइंग केलेलं आहे. बघा, सुंदरपैकी असं चित्र काढलेले आहे उपहारगृहाकडे जाताना. आता ज्या गडकरी रंगायतांचं हे झालेलं आहे, हे बघा, आदरणीय दिघे साहेबांचा फोटो पण आहे. दिघे साहेबांनी जे जशी देवी बसवतात त्या देवीचा फोटो पण आहे. शिवाजी महाराजांचा, आदरणीय शिवाजी महाराजांचा फोटो आहे. सुंदर असं पेंटिंग केलेलं आहे. आता आपण उपहारगृहाकडे जाऊया. हे बघा, उपहारगृह इकडे आहे. उपहारगृहामध्ये इथे कॅश काउंटर आहे. इथे थंड वगैरे ठेवलेलं आहे. आणि इथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे. हे बघा, इथं पण सर्व नाटक मंडळींचे फोटो लावलेले आहेत. पैकी फोटो लावलेले आहेत. बघा, सुंदरपैकी अशी छानशी रांगोळी काढलेली आहे. माननीय ठाकरे साहेब, दिघे साहेब, रोशन डावकर साहेब आणि सगळे मान्यवर ते फोटो इथे लावलेले आहेत. चला आपण चलूया. हे बघा, रंगमंचावरील व्यवस्था एकदम सुंदर आहे. हे आहे मित्र आबा कलिंगण. आमचे गणपती हेच करतात ना बाबा, सांगता येईल लोकांक. हे बघा, या ठिकाणी रंगकाम चालू आहे. हे बघा, सगळे कलाकार रंगकाम करतात. बघा, छानपैकी व्यवस्था आहे ना इथे, सुंदरपैकी. गणेशाची मूर्ती आहे. मूर्ती म्हणण्यापेक्षा रूपडं. आता आपण नाट्यगृहामध्ये एंट्री करतोय.
संपूर्ण लोक बसलेली आहेत. आमचं हां हे बघा, आमची सीट ह्या ठिकाणी आहे बघा. राम गणेश गडकरी रंगायचं. आम्ही आता आसनस्थ झालेलो आहोत. आम्ही आता आमची जागा बघतो. मी बंधुराज सुतने. अगं तुझ्यासाठी नाही, माझी भावनी उपाशी आहे. मला सांगा, ज्याच्यावर तुम्ही जबाबदारी दिली होती तो सेनानी तुमचा एकनिष्ठ होता. या वाक्याला विश्वासावर दुसरी केस मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही नाटक संपवून आता घरी चाललेलो आहोत. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला हे आपण कमेंट करून, सबस्क्राईब करून आणि लाईक करून